नमस्कार. LLB 3 वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे तर याकरता प्रवेश नोंदणी कॅप प्रोसेस अजून सुरू झाली नाही आहे. येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे 2 ते 3 दिवसांमध्ये सदरचं शेड्यूल पोर्टलवरती येण्याची शक्यता आहे. तर सदरच्या कॅप प्रोसेस करता कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत तर या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असली पाहिजेत. तर कॅप प्रोसेस संदर्भात परिपूर्ण माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. तर यामध्ये सर्वप्रथम CETचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. त्याचबरोबर CETचं जे स्कोर कार्ड आहे ते देखील लागणार आहे. याचबरोबर डोमासाईल सर्टिफिकेट, त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर बर्थ सर्टिफिकेट नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा कम्युनिटी नॅशनॅलिटी किंवा डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट पाहू शकता की कंडिशन इन्क्लुडिंग द प्लेस ऑफ बर्थ इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचा जन्म झाला आहे तर याचा पुरावा या डॉक्युमेंटपैकी कोणताही एक तुम्ही सादर करू शकता. याचबरोबर 10वीचं मार्कशीट इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन म्हणजेच 10वीचं मार्कशीट तुम्हाला अपलोड करावं लागेल. त्याचबरोबर पाहू शकता की अलॉंग विथ कन्व्हर्जन सर्टिफिकेट, तर स्टेट बोर्ड सोडून जर इतर बोर्डचे जर विद्यार्थी असतील तर त्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट दिलेल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करावं लागेल. तर यामध्ये पाहू शकता की CBSE, ICSE आणि IB बोर्ड अंतर्गत जे कॅन्डिडेट अर्ज करतील त्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागेल. त्याचबरोबर 12वीचं सर्टिफिकेट लागणार आहे. तर याचबरोबर स्टेट बोर्ड सोडून इतर बोर्डाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील कन्व्हर्जन सर्टिफिकेट PDF फॉर्मॅट अगोदर दिला जातो त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सहज कन्व्हर्जन सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. तर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट देखील अपलोड करावं लागणार आहे. तरी लक्षात घ्या हा फॉर्म ओपन कॅटेगरीचा आहे, त्यामुळे कॅटेगरी अंतर्गत जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला, याचबरोबर पाहू शकता की ज्या विद्यार्थ्यांना आणि याचबरोबर रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागतं. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कॅप प्रोसेसपर्यंत तुम्हाला पावती चालेल. कॅप प्रोसेस म्हणजेच कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्टिफिकेट अपलोड करण्याची मुभा दिली जाते. त्यामुळे अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.